गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण बघणार आहे विस्तारित रूप, त्यालाच म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. याच्या आधीच्या शॉर्टमध्ये स्थानिक किंमत बघितली होती आपण, म्हणजेच काय प्लेस व्हॅल्यू बघितली. त्याच कन्सेप्ट ही कन्सेप्ट कोरिलेटेड आहे, त्यालाच म्हणतात विस्तारित रूप, म्हणजेच काय एक्सपांडेड फॉर्म. बघा इथं मी लिहिलं 25 ही 2 अंकी संख्या आहे. या 25लाच आपण विस्तारित रूपामध्ये काय लिहिणार, हे काय 20 आणि हे काय 5. म्हणजे बघा 25 ही संख्या बघा स्थानिक किमतीच्या वेळेस आपण लिहिली होती की याची प्लेस व्हॅल्यू काय, तर 2 खाली अंडरलाईन केलेली असेल तर हे काय दशक स्थानी लिहिलेलं आहे. दशक स्थानी म्हणजे हे काय 20 आणि हे काय एकक स्थानी. मग 20 अधिक काय झाले 5. याच कन्सेप्टला काय म्हटलं जातं, विस्तारित रूप. आता आपण 3 अंकी संख्या घेऊ. एक तर घेतलं मी 343, बरोबर. आता 3 अंकी संख्या आहे, मग या 3ची व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू काय एकक, याची काय दशक आणि याची काय शतक. मग जेव्हा आपण या 3 अंकी संख्येचं विस्तारित रूप करणार, तर आता हा 3 शतकाच्या घरामध्ये म्हणजे काय झालं 300, 4 हा दशकाच्या घरामध्ये म्हणजे काय झालं 40 आणि 3 हा एककाच्या घरामध्ये म्हणजे काय झालं 3. आता बघा जेव्हा आपण विस्तारित रूप लिहितो तर त्या सगळ्यांमध्ये कोणतं साईन देणं कंपल्सरी आहे, प्लस. कारण बघा 300 + 40 + 3 या तिघांची जर आपण बेरीज केली तर काय होते ती 343. याच रूपाला म्हणतात विस्तारित रूप. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.